अहो दरा आहे पाणी. अरे नीट सावकाश बोल, एवढा आरडावाडा काय करते तू? झालं तरी काय असं? अहो सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे राब राब राहावं लागते. काम करून करून वैताग आलाय मला आता. माझ्याकडून तुमच्या आई वडिलांना सांभाळणं नाही म्हणणार. तुम्ही त्यांची राहायची वेगळी सोय करा. अरे वेगळी सोय करा म्हणजे झालं तरी काय असं तुला? काय केलं त्यांनी तुला असं? अहो काय झालं काय विचारता? सारखं हे देन ते दे, हे देन ते दे. दिवसभर त्यांच्या हाताखाली करायला लागते मला. थोडा सुद्धा आराम करता येत नाही. तुम्ही त्यांची वेगळी सोय करा, नाही त्यांना वृद्धाश्रमात पाठवा. असं काय बोलतो रे तू? त्याला घराबाहेर काढा. अरे ही जमीन हे घर सगळं त्यांचंच आहे ना, आणि मी जे आता आहे त्यांच्यामुळेच आहे. अरे त्यांनी जर मला शिकवलं नसतं ना, मी आज नोकरीला नसतो. हे सगळं आहे त्यांच्यामुळेच आहे. अरे मी चांगल्या नोकरीला आहे म्हणून त्या बापाने आमच्या घरात दिली तुला, माहिती का? अरे त्यांनी आतापर्यंत लय कष्ट केले आहेत आणि त्यांच्या बसून खायचे दिवस आहेत, आणि तू म्हणजे त्यांना वृद्धाश्रमात सोडवाय? तुला पटतं का हे? अरे आपली मुलं मोठी झाली आहेत, आपण त्यांच्या समोर जर आई वडिलांसंग असं वागलो तर आपल्या सगळं ती तशीच वागणार आहे ना. आणि जसं आपण पेरू ना तसं उगतं. अरे चांगलं पेरलं ना चांगलंच उगवतं, आणि वाईट पेरलं ना वाईटच उगवतं. आणि तुला जर माझ्या आई वडिलांचा एवढा कटाळा आला असेल ना, तू बॅग भरायची तुझ्या बापाची घरी जायची, तिथं सुखी राहा. अहो असं काय बोलू नका, मला माफ करा, पाया पडते तुमच्या. मी असं परत नाही करणार. माझं मन थोडंसं विचलित झालं होतं म्हणून मी बोलून गेले. हे सगळं जे आहे ना हे सगळं त्यांचं जे, पण माझ्या लक्षात नाही आलं. मला माफ करा बरं का. चुकलं माझं, खरंच चुकलं. अहो मी इथून पुढं काही जरी केलं ना तरी माझ्या घासातला घास त्यांना काढून देईन आणि त्यांच्या आनंदाने सेवा करेन. पण चुकलं माझं, प्लीज माफ करा मला. बरं बाबा, तू चुकल्या देण्यात आली ना, एवढंच बाद झालं.